बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मार्गदर्शनामुळे आणि व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि गुणवंतराव पाटील हंगरगेकर, अशोक पाटील रावीकर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने एक युवा नेता काय करू शकतो हे आजच्या सभेचं रूप आहे। आणि मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो। धरणग्रस्ताचा आज विजय संकल्प या ठिकाणी मेळावा होत आहे, त्याला तुम्ही भरभरून दाद दिली। एवढ्या मोठ्या संख्येने 5-6 हजारपेक्षा जास्तीच्या संख्येने या ठिकाणी बंधू बांधव उपस्थित आहेत। मित्र, आज या ठिकाणी सुंदर असं सूत्रसंचालन आमच्या ठाणेकरनं केलेलं आहे। वाकोडे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे। सुरेशजी पंदिलवार, आमचा तरुण मित्र निळकंठ पाटील कोल्हूरकर, निळकंठ पाटील भिंगोलीकर, गंगाधर भेंडेगावकर, सुभाष हप्पा बोधने गौ मार्गदर्शन केलेलं आहे। खूप लोकांनी सांगून टाकलेलं आहे हा लढा कसा लढला, 40 वर्ष आपले कसे वाया गेले, फक्त हे कसं अचीव केलं, हे कसं मान्य करून घेतलं, त्यात माझा किती हस्तक्षेप राहिला, माझी कशी मदत राहिली, ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी मांडल्या गेल्या। पण एक खेदाची बाब मला वाटते, ज्याला तुम्ही 40 वर्ष निवडून दिलात त्या लोकांनी काय दिवे लावले ह्याच्याबद्दल इथं चर्चा नाही झाली, त्याचं मला थोडं वाईट वाटतं। आणि तुम्ही त्यांना कधी काही विचारलं नाही। आज महाराष्ट्राची खूप प्रगती झालेली आहे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर, परंतु ज्या भागातून आम्ही आहे मराठवाडा, आपण मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा या भागात जर कधी गेलात, पंढरपूर असेल, बाळूरामाचं आदमापूर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, मुंबईत काही कामासाठी गेलात, पुण्यात काही गेलात, दैदत्यमान असं तिथं द्रष्ट लागेल अशी प्रगती आहे। लोकांच्या आर्थिक क्षमतेमध्ये आपल्यापेक्षा 100 पटीनं प्रगती झालेली आहे। आणि आपल्याकडे काय, पियाला पाणी नाही, रस्ते नाहीत, गावाला लाईट नाही, आपले लेकरं शिकलेले नाहीत, आया बहिणी तर शिकलेलेच नाहीत। माझी आई 92 वर्षाची आहे, शिकलेली नाही, हे आमचं दुःख आहे। माझ्या दोन्ही मुलीचं लग्न पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे। एक हिंदबाई MD डॉक्टर आहे, दुसरी हिंदबाई MCOM आहे त्या काळातल्या। म्हणजे आपण 100 वर्ष त्यांच्यापेक्षा मागे आहोत। त्याला जबाबदार कोण आहे ह्याचा कधीही आपण विचार केलेला नाही। आज स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याकडे 650 राज्य होते, म्हणजे राज्यकर्ते होते। 200 वर्ष इंग्रजांनी यांच्या कृपेने व्यापाराच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता काबीज केली आणि हे राज्य मांडलिक राज्य झाले, त्याच्यातच खुश। पण यांनी आपल्या सगळ्यांच्या उत्कर्षाचा कधी विचार केला नाही। काही राज्य त्याच्यात चांगले होते, सरसकट सगळे नाहीये। या इंग्रजांना घालवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती संघर्ष केला तो लहान पाठ्यपुस्तकात आहे। जे 75 वर्षाचे वरचे असतील ते कदाचित त्यावेळेस लहान असतील, त्यांना ते नारे ऐकू आले असतील, ती चळवळ त्यांनी बघितली असेल। अहो, हे स्वातंत्र्य आपल्याला काय सहज मिळालं? कित्येक लोकांचे बलिदान गेले, कित्येक लोकांना फासावर लटकवलं, कित्येक लोकांना तुरुंगात डांबलं, कित्येक लोकांच्या छातडात अंगावर गोळ्या गेल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली राजसत्ता चालवण्यासाठी, प्रजासत्ताक देश कारभार करण्यासाठी अनेक देशांचा अभ्यास करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीमध्ये बरेच मान्यवर होते। विविध देशाची घटना त्यांनी तपासली, पाहिली आणि आपल्या देशाची एक आदर्श अशी घटना बनवली।
आपल्या घटनेचे जर प्रेमबल आपण पाहिलं, समता, बंधुत्व, आपण सगळे समान आहोत, आपण सगळे बांधव आहोत, हे आपलं प्रेमबल आहे, घटनेमध्ये आपलं आहे. आणि आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार, आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. राज्य पूर्वी त्यांच्या राजमाताच्या कुशीतून तयार व्हायचे, वंश परंपरेने राजा राहायचा. वडील भावाचा मुलगा राजा असेल तर त्याच कुटुंबाचा तो राजा राहायचा, चुलत्याला किंवा इतरांना सुद्धा संधी नाही मिळायची. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे राज्य खालसा झाले, पगारी राज्य राहिले, आणि नंतर सगळे अधिकार संपुष्टात आणले, सगळी जनता समान झाली. आणि आपल्याला राज्य निवडण्याचे, नेते निवडण्याचे, तुमचे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार झाले. आपलं दुर्दैव आहे, गेले 75 वर्षात आपण ज्याला निवडलं, मी जे सांगितलं ना, महाराष्ट्रातली इतर भागातली प्रगती आणि आपली प्रगती, ह्याला कारण तुम्ही ज्याला निवडलात ते, आणि जे निवडले त्यांनी आपली घोर निराशा केलेली आहे. मी गेल्या 4 महिन्यामध्ये या मान्यवराच्या आशीर्वादाने एक उमेदवार म्हणून मी पूर्ण मुखेड आणि कंधार विधानसभेच्या परिक्षेत्राचा प्रवास केला. एकही दिवस मी थांबलो नाही. माझ्या आयुष्यात जितक्या जास्त खड्ड्यात आज प्रवास केला, मी कधी एवढा प्रवास कुठेही केला नाही. हे आपलं दुर्दैव आहे. लोक म्हणतात विकास झालेला आहे, रस्ते झालेले आहेत. त्यांनी फिरून बघावं 15 दिवस, पाठीचे मणके आणि हाडं काय म्हणतील त्याचा विचार नंतर त्यांनी अनुभवावा. हे आपला विकास आहे, हे दुर्दैव आहे आपलं. आणि याच्याबद्दल आपण कधीही विचार करत नाहीये. आपण फार कमी आपली बुद्धी लावून मतदान करतो, आपल्या जवळचा, आपल्या भागाचा. मग काहीतरी ती चपटी किंवा काहीतरी, हे आपलं दुर्दैव आहे. हे मतदान श्रेष्ठ दान आहे, हे तुमच्या भविष्याचं दान आहे, हे तुमच्या लेकरांच्या विकासासाठी आहे, तुमच्या भागाच्या विकासासाठी आहे. ज्याला निवडलं जातं तो कमीत कमी ह्या घटनेचा अभ्यास केलेला पाहिजे, त्याच्याकडे आपल्या प्रश्नाची माहिती पाहिजे, आपले प्रश्न कसे सोडवावेत त्याच्याबद्दल तो अभ्यासू पाहिजे, त्याच्याबद्दलचे प्रोजेक्ट केलेला पाहिजे, राज्य शासनाच्या कारभारातली त्यांना माहिती पाहिजे, आणि आपले प्रश्न त्या दरबारी मांडलं पाहिजे. तिथं प्रत्येक बाब खेचून वरिष्ठाकडून मंजूर करून आपल्या भागात आणली पाहिजे. ती कुवत ज्याच्याकडे आहे त्याला आपण निवडलं पाहिजे होतं. पण आपल्याकडनं तशी चूक झालेली असं मला वाटते. किंबहुना तुम्हाला तसे माणसंच भेटले नाहीत, हे आपलं दुर्दैव आहे. पण ज्याला तुम्ही संधी दिली त्यांनी काय केलं हा खरा तपासण्याचा विषय आहे. आपल्याकडे रोजगार नाही, आपल्या हाताला काम नाही, आपल्याकडे एक साधा कारखाना नाही, आपल्या आया बहिणी शिकलेले नाहीत, दर्जेदार आपल्याकडे संस्था नाही आहेत, आपली आर्थिक उलाढाल जेमतेम आहे, आपल्याकडे भरपूर चांगली शेती आहे, आपला निसर्ग संपन्न आहे, भरपूर पाऊस पडतो, सगळा पाऊस समुद्राला वाहून जातो. म्हणजे ज्याला हे नियोजन करायला पाहिजे होतं, ज्यांनी याचा अभ्यास करून आपल्या लोकांची संपदा वाढवायला पाहिजे होती, त्यांनी काहीच केलं नाही. हे 75 वर्षाचं आपलं फेल्युअर आहे, घोर निराशा आहे. आणि ज्या भागात वैभव संपन्न झालेला आहे तिथं आपण मजुरीला जातो, तिथं आपण ऊस तोडायला जातो. आपल्याकडे एक ऊसाचा कारखाना नाही आहे, आणि त्या भागामध्ये एका तालुक्यामध्ये 8-8, 10-10 कारखाने आहेत. मी शिक्षणामध्ये आया बहिणी मागे आहेत, मी म्हणलं 100 वर्ष आपण मागे आहोत. पूर्ण आपल्या विकासाच्या अनुषंगाने विचार केला, आपल्या आर्थिक उलाढालीच्या अनुषंगाने विचार केला, आपल्या सामाजिक रचनेच्या अनुषंगाने विचार केला, तर निश्चित आपण 75-70 वर्ष मागे आहोत. त्यांची आपण बरोबरी करू शकणार नाही, आपलं दुर्दैव आहे. पूजन झाला. 40 वर्षापासून इथं कोणी आमदार नव्हता का हो? इथं कोणी खासदार नव्हता का? पण लोक काय गरीब होते का? त्यांनी संघर्ष केला.
इथं संघर्ष मेळावा आहे, प्रकल्पग्रस्त मेळावा आहे. म्हणजे एवढ्या लोकांच्या घरावर संक्रांत आली होती आणि ते कसे खुशीत दिवस काढले हा खरा प्रश्न आहे. तरी आपण दुबारा त्या लोकांना निवडून देतो, हे आपलं दुर्दैव आहे. त्यांनी कधी आपला विचारच केला नाही. ज्याला तुम्ही पूर्वी निवडून दिलं, आता 10 वर्ष निवडून दिलं, त्याच्या पूर्वीच्या लोकांना निवडून दिलं, कधी विचारलं का हो? कधी ते आपल्या भागात आले का? कधी आम्ही कुणाची अवहेलना करत नाहीये, कुणाबद्दल आम्ही एक शब्द चिकार बोलणार नाहीये, पण आपल्या मायबापाचं, इथं बसलेल्या जनतेचं किती न भरून येणारं नुकसान झालं ह्याचं जर आर्थिक गणितात मोजलं, समजा हा धरण टाइम शेड्यूलमध्ये वेळेच्या मर्यादेत लईत 3 वर्षात पूर्ण झाला असता आणि उर्वरित 37 वर्ष तुमची शेती 2 सीझनची किंवा 3 सीझनची झाली असती, मुबलक पाणी राहिलं असतं, किती प्रकारचे उत्पादन झालं असतं आणि किती आर्थिक उलाढाल झाली असती प्रत्येक वर्षी या भागामध्ये, आणि त्याची किती आर्थिक क्षमता होती ह्याचा अभ्यास केला तर ह्याला कोण जबाबदार हा विचार करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपण किती पैशाने खाली गेलो आणि आपल्यात दारिद्र्य निर्माण झालं. मी समजा 5 एकरचा मालक आहे, गेले मी 37-40 वर्ष साधी शेती करतो, कापूस उगवतो, सोयाबीन करतो, हरभरा घेतो, पण त्या ठिकाणी मी गुणवत्तापूर्ण शेती, ओलिताची शेती, 1 सीझन नाही 3 सीझनची मी शेती केली असती तर माझी आर्थिक उलाढाली काय राहिल्या असत्या ह्याचं जर गणित केलं तर आपलं काय. मार्गदर्शनामुळे आणि व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि गुणवंतराव पाटील हंगरगेकर, अशोक पाटील रावीकर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने एक युवा नेता काय करू शकतो हे आजच्या सभेचं रूप आहे. आणि मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. धरणग्रस्ताचा जो आज विजय संकल्प या ठिकाणी मेळावा होत आहे त्याला तुम्ही भरभरून दाद दिली. एवढ्या मोठ्या संख्येने 5-6 हजारपेक्षा जास्तीच्या संख्येने या ठिकाणी बंधू बांधव उपस्थित आहेत. मित्र, आज या ठिकाणी सुंदर असं सूत्रसंचालन आमच्या ठाणेकरनं केलेलं आहे. वाकोडे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सुरेशजी पंदिवलवार, आमचा तरुण मित्र निळकंठ पाटील कोल्हूरकर, निळकंठ पाटील भिंगोलीकर, गंगाधर भेंडेगावकर, सुभाष हप्पा बोधने, गौरव आमच्याकडे आहे. प्रत्येकाच्या जवळ मोबाईलमध्ये आहे. पण आम्ही पब्लिसिटी होण्यासाठी, लोकांनी काहीतरी आपल्याला खोटं मान द्यावं ह्याच्यासाठी आम्ही कधी काम करत नाही. मी आदरणीय गोजेगावकर पाटील असतील, गुणवंतराव पाटील हंगरगेकर असतील, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्या कामाची पद्धत मला लहानपणापासून माहिती आहे. आमच्या आयुष्यात सुद्धा त्यांचा खूप मोठा जडणघडणमध्ये भाग आहे. गेले 25-30 वर्षापासून आम्ही जे सार्वजनिक काम करतो, मी जरी सनदी अधिकारी असलो, जे मान्यवरांनी इथं सांगितलेलं आहे त्याच्यात कोणतीच चूक नाही आहे. मी घडलो, माझ्यासोबत असंख्य 18 पगड जातीचे माझे बांधव घडले. मी अन्नाला लागलो, 10,000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही अन्नाला लावलं. मी कधी सुट्टीत जर गावाकडे आलो ना, व्यंकटराव पाटील गोजेगावकरकडे कसे सकाळी लोक राहतात तशाच पद्धतीचे लोक माझ्याकडे गेल्या 25 वर्षापासून राहतात. आम्ही प्रत्येक लोकांचं दुःख दूर करायचा प्रयत्न केला. आमचं कुटुंब वारकऱ्याचं, आमच्या आईवडिलाची आम्हाला तशी शिकवण, आणि त्याचा परिणाम असा झाला की परमेश्वराने मला खूप काही, माझा प्रामाणिकपणा आणि काम करण्याची पद्धत माहीत झाली. कित्येक विषय आम्ही मार्गी लावले, हजारो विषय. मग ह्यांच्या लक्षात आलं आता हे सेवानिवृत्त आहेत, त्यांना एवढा अभ्यास आहे, यांना सामाजिक काम करण्याची दृष्टी आहे, मग हे आपले उमेदवार केलं तर काय हरकत आहे. हे सामूहिक प्रयत्न होते. माझ्याशी खूपदा चर्चा केल्या, माझ्या मान्यवरांशी चर्चा केल्या, आणि त्याचं फलश्रुत असं आहे की मी तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे. ठीक आहे, मला पक्षाने तिकीट नाही दिला, तिकीट देण्याचे अधिकार पक्षांचे आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण उमेदवार निवडण्याचे अधिकार इथं बसलेल्या शेवटच्या माझ्या माता भगिनीचे, सगळ्या जनता जनार्दनाचे आहे त्याची मलाही कल्पना आहे. आणि तुम्ही निवडून देणारे असल्यामुळे
आम्ही तुमच्या दरबारात अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. लेंडीचा प्रश्न आम्ही फार जिगरीनं गेल्या 40 वर्षात हे धरण न झाल्यामुळे ह्याला शासन जबाबदार आहे. आज आमच्या जमिनीची किंमत मार्केट रेटनं विचार केलं तर आम्हाला हेक्टरी 30 ते 25 लाख मिळायला पाहिजे. हा आमचा संघर्ष होता. पण कुठंतरी धरण झालं पाहिजे, संघर्ष करण्यात वेळ घालवला नाही पाहिजे. आमच्या धरणग्रस्त लढ्याच्या सगळ्या मान्यवरांचा विचार केला आणि आम्ही कमीत कमी 10 लाखाची पर हेक्टरी मागणी केली. शेवटच्या टप्प्यात आमचं सगळं आलं होतं. मध्येच काही लोकांनी अज्ञानात काही वेगळं केलं, मी त्याच्यावर बोलणार नाही. आम्ही शेवटी 9 लाख रुपये पर हेक्टर तुम्हाला हा निधी मंजूर करण्याचा विडा उचललेला आहे. आचारसंहितेच्या पूर्वी सगळी प्रोसेस पूर्ण होऊन शासनाने आपल्याला 6,75,000चा निर्णय पूर्ण केलेला आहे आणि 2,25,000चा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. आचारसंहिता लागली. त्याच्यासाठी आम्ही काय काय केलं? मुख्यमंत्र्यांना भेटलं, शिष्टमंडळ डे नाईट सेक्रेटरीला भेटले. वेळ प्रसंगी आम्ही पूर्ण रात्रीतून मुंबईला बाय प्लेननं सगळे गेलो. कामाचा व्याप सेक्रेटरीच्या समोर, अपर मुख्य सेक्रेटरीच्या समोर, राज्याचे विषय आम्ही खूप कोशिश केली. आमची फाईल 2.25 लाखाची सुद्धा अंतिम टप्प्यात आली. अजून जर साहेब आपल्याला 5-6 दिवस मिळाले असते ही सुद्धा ऑर्डर झाली असते. पण मी तुम्हाला शब्द देतो, गुणवंतराव पाटलांचं तर म्हणणंच आहे, 9 लाख घेतल्याशिवाय आपण पैसेच उचलायचं नाही. आम्ही खंबीर आहोत. आपल्याला 9 लाख होईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि पुढची तर आता आजची झाकी आहे. उद्या पिक्चर 23 तारखेला रिलीज होणार आहे. 9 लाख मंजूर करायला मलाच अधिकार मिळणार आहे. आम्ही बिलकुल त्या मान्यवराच्या समोर, ह्या पूर्ण मान्यवराच्या सह, आपल्या शक्तीसह एक नेता म्हणून आम्ही तिथं बोलू तर मला वाटतं हे मंजूर व्हायला काही अडचण राहणार नाही. मी आपल्याला ह्याची हमी देतो. या ठिकाणी हा संघर्ष आता आपल्याला अंतिम रूपात आलेला आहे. हा मावेजा घेऊन आम्ही थांबणार नाही. हे धरण, राहिलेलं धरण वेळ मर्यादेत आम्ही पूर्ण करणार आहोत. आदरणीय गोजेगावकर पाटील यांची अपेक्षा आहे या भागामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे, तरुणाला आणि आया बहिणीला काम मिळालं पाहिजे. धरण पूर्ण होतात या पंचकोशीमध्ये 2 ते 3 शुगर फॅक्टरी होतील याचा मी आपल्याला शब्द देतो. लिहून ठेवा, तुम्ही टेप करून ठेवा. हे 100% होईल. आम्ही आपल्या सुशिक्षित रोजगार, आपल्या बंधू बांधवासाठी या भागासाठी MIDCची मागणी केली. आम्ही बिलोलीला MIDC मंजूर केली. मुखेड आणि या विधानसभा क्षेत्रासाठी थोड्या दिवसात आम्ही इथे औद्योगिक क्षेत्र मंजूर करणार आहोत आणि आपल्या लेकरांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीचं आम्ही काम करत आहोत. या ठिकाणी उदगीरचा आणि मुक्राबाद, रावी, गोजेगाव, देगलूरचा रस्ता, खूप लोक काही सांगतात. वस्तुस्थिती गोजेगावकर पाटलांनी सांगितली. आमचे ऋणानुबंध पूर्वीचेच आहेत, पण या रस्त्याच्या माध्यमातून अजून आम्ही पक्के जोडले जाणार आहोत. हा रस्ता मी ज्या शाळेत शिकलो होतो, शारदानगर सोगरोडी, त्याला सुद्धा जोडणार आहे. माझं गाव खटगाव आहे, त्याला सुद्धा जोडणार आहे. आदरणीय आमच्या नेत्यांचं गाव गोजेगाव आहे, रावी आहे, त्याला जोडणार आहे. मग हा रस्ता दुसरा कोण करू शकतो? हो, किती पॅम्पलेट काढले, काय काय केले काय. हा रस्ता गेले 2-2.5 वर्ष आम्ही संघर्ष करतो. मी याचा सगळं श्रेय या देशाचे नेते, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी सरांना देतो. त्यांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली. रोज आठवड्याला जनता दरबार भरवतात, याची गरज काय? हायकोर्टाने त्यांना फटकारलं. जनतेसाठी काम करतात तर तक्रार करायची काय गरज आहे? आणि तोच पॅटर्न पंदिलवार साहेबांच्या अपेक्षेप्रमाणे
मी आमदार झाल्यानंतर प्रत्येक सर्कलमध्ये आम्ही जनता दरबार घेऊ. तुमच्या निगडीत प्रश्नाबाबत मी सोडायला जर कमी पडलो, त्या विभागाचे सगळे अधिकारी तुमच्या दारात उभा करू. आम्ही कामच केलेलं आहे. शासन आपल्या दारी कितीतरी संकल्पना आहेत. विविध राज्यात चांगले काम केलेले, देशात चांगले काम केलेले, बाहेर देशात चांगले काम केलेले. मी 15 देश फिरलेला आहे. खूप काही करण्यासारखं आहे. फक्त तुमचा हात आकुडता नाही पाहिजे, तुमचं मन छोटं नाही पाहिजे. तुम्ही आता पांडुरंगाच्या कृपेने ओपन मनाचे झाले पाहिजे, खुल्या मनाचे झाले पाहिजे. आणि 20 तारखेला तुमच्या 2 प्रकारचं मतदान आहे. एक लोकसभा खासदारसाठी मतदान आहे. त्याच्यामध्ये असे 2 बॉक्स राहणार आहेत एकाच टेबलावर. ते पहिलं मतदान आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून 2 अधिकारी आपल्याला विविध बाबीची पूर्तता करून शेवटी विधानसभेचं मतदान आहे. आणि त्या विधानसभेच्या मतदानामध्ये एकच बॅलेट बॉक्स आहे. 11 उमेदवार आहेत. शेवटचं 12वं ते नोटा असतो ना. तर आपण 10व्या क्रमांकावर माझं नाव आहे, बालाजी पाटील खतगावकर. इथं बसलेल्या तमाम मायबापांना, जनता दरबाराला माझी निशाणी सिलाई मशीन याच्या समोर असलेल्या बटनवर असं प्रेस करायचं आहे. असं आवाज आला तरच खात्री करायची की आपलं मतदान झालेलं आहे. आणि मतदान काही नवीन आहे का आपल्याला? किती मतदान केलेलं आहे? तिथं तुम्हाला कोणी काय प्रेस करतो का, काही दडपण आणतो का? त्यासाठी तर हे इलेक्शन आहे, जे नको असलेल्या घरला पाठवण्यासाठी. आता ही संधी कोणी सोडलं नाही पाहिजे. आणि या ठिकाणी जसे मान्यवरांनी आपल्याला सांगितलं, सकाळच्या सत्रात शुद्ध अंतकरणाने मतदानाला आलं पाहिजे. आपला विकास, आपल्या लेकरांचा विकास, भागाचा विकास मनात घेऊन त्याच्यावरती सगळे नावं बघून बालाजी पाटील खतगावकर सिलाई मशीनवर भरघोस मताने आपण मतदान केलं पाहिजे. माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे. मी कधी कुणाला काही मागितलं नाही. या राजकारणाच्या ह्या इलेक्शनच्या माध्यमातून मी पहिली वेळ इथं बोलतोय. मला खात्री आहे ही परिवर्तनाची लढाई आपल्यापासून सुरुवात होणार आहे. आणि तुमचे मन बदललेले आहे. तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मला बरंच काही सांगून जातं. 23 तारखेचा पिक्चर आपल्याला खूप आनंदाने साजरा करायचा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले माझे मायबाप, जनता जनार्दन, तुम्ही सगळ्यांचे विचार ऐकलात. बबन पाटील गोजेगावकर आणि गोजेगावकर पाटलांचे सगळे सहकारी एक सुंदर असा या ठिकाणी हा मेळावा संपन्न केला. यापुढे 2-3 मुद्दे माझे फक्त राहिलेले आहेत. काही कुटुंबाकडे मुलगा नाहीये, मग त्यांचे पैसे कसं काय त्यांना घ्यायचे, तर त्या मुलींना पैसे कसे मिळतील याच्याबद्दल आम्ही काम करू. काही कुटुंबामध्ये संख्या वाढ झालेली आहे, तर त्यांना लाभ कसं मिळेल याच्याबद्दलही आम्ही दुसऱ्या टप्प्यात काम करू. या ठिकाणी हसनाळा असेल, कोल्हूर असेल, रावणगाव असेल, भाटापूर असेल, भासवाडी असेल, महाराजवाडी असेल, इडग्याळ असेल, मुक्रमबाग असेल, भेंडेगाव खुर्द असेल, भेंडेगाव बुद्रुक असेल, भिंगोली असेल, वळंकी असेल, यांचे काही मूलभूत प्रश्न आहेत. किंवा अंशता बाधित दोरनाळी असेल, परतपूर असेल, पबनूर असेल, बाबणी असेल, लखमापूर असेल, यांचे काही प्रश्न आहेत. विकासाचे प्रश्न आहेत, अंतर्गत विकासाचे प्रश्न आहेत. काही ठिकाणी लाभार्थ्यांची संख्याबाबत प्रश्न आहेत. माझ्यासमोर एक शेतकरी आला समोर, असा गोटडो खांद्यावर घेऊन, आणि माझ्या मागे 200 कार्यकर्ते होते. बालाजी पाटील, बालाजी पाटील, तुमची निशाणी काय मिळाली? म्हणजे किती उत्सुकता होती त्यांच्याकडे. तो बसला जायला निघाला होता. मुखेडची घटना आहे. मी म्हणलं बाबा मला शिलाई मशीन मिळाली. त्याच्या खांद्यावरचं गोटडं काढला आणि ते पिशवी खोलली, त्याच्यातून शिलाई मशीन काढली. मी परेशान झालो. तुला कसं काय माहित? म्हणे साहेब मी 15 दिवसाखाली दुरुस्तीला टाकली होती, मी आता घरी घेऊन चाललो म्हणे. बघा हे देवाचा चमत्कार आहे. जे होणार आहे ते खासून होणार आहे.
गोजेगावकर पाटलांनी सांगितलेलं आहे. आपल्याला आता जास्त सांगणार नाहीये. कुठलाही मनामध्ये भेद न ठेवता एक एक मत कुणालाही वाया न घालता, कारण 11 लोक आहोत आम्ही. आपल्या पंथाचे असतील, जातीचे असतील, गावचे असतील, जवळचे असतील, असा कुठलाही विचार करू नका आणि कुणालाही करायला लावू नका. एक अभूतपूर्व असं मतदान बालाजी पाटील खतगावकर यांना विधानसभेच्या बॅलेट बॉक्सवर 10व्या क्रमांकावर शिवयंत्र या चित्रावर करून मला विजयी करावं. मी आपले खूप खूप आभार मानतो. संयोजकांनी चांगला कार्यक्रम केला, त्या सगळ्यांचा आभार मानतो. एक सुंदर कार्यक्रम झाला. या ठिकाणी माझे शब्द संपवतो. समाजाचं कार्य यापुढे त्यांचा एक घटक म्हणून पुढे नेणार आहे. बसवराज महाराजांचं स्मारक असेल, लिंगायत बांधवासाठी स्मशानभूमी असेल, असलेली स्मशानभूमीचं संरक्षण भिंत बांधण्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, मुस्लिम बांधवांची शादीखाना असेल, स्मशानभूमी असेल, असे विविध प्रश्नावर आम्ही काम करणार आहोत. कामामध्ये कुठेही आमच्याकडून सुचराई किंवा वेळ काढूपणा होणार नाही. जे करायचं ते एकदम